नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई हमाल लिपिक स्टेनो चालक या पदाची भरती निघालेली आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट। तर कॅरेक्टर सर्टिफिकेट भरताना बरेचसे विद्यार्थी चूक करत आहे। तर कॅरेक्टर सर्टिफिकेट कशा प्रकारे भरायचे आणि ही कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही कोणापासून काढू शकता याबाबतची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर मित्रांनो, मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे जे चारित्र्य प्रमाणपत्र दिलेले आहे हे तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला जातात तेव्हाच भरून घ्यायचे। कारण काय आहे, हे जर कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही आता काढून ठेवले तर पुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कोणाच्याही मिनता कराव्या लागणार नाही। म्हणून तुम्ही ज्या लोकांची नावं अर्ज भरताना टाकत आहे त्यांच्याकडून हे कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आहे हे अगोदर भरून आणायचे। तर कारण पुढे जाऊन तुम्हाला जर वेळेवर कॅरेक्टर सर्टिफिकेटचं काम पडलं आणि ज्या लोकांची तुम्ही नावं टाकलेली आहे तो जर व्यक्ती वेळेवर हजर राहिला नाही, कुठं बाहेर गेला, काही झालं तर तुमच्यासोबत मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। कारण ज्या लोकांची तुम्ही नावं टाकलेली आहे त्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस दाखवावे लागणार आहे, लक्षात ठेवायचं। म्हणून आताच तुम्ही आपले कॅरेक्टर सर्टिफिकेट काढून ठेवा, ठीक आहे। वेळेवर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आताच काढून ठेवा। आता जरी काढून ठेवले आणि हेच कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही मुलाखतीला दाखवले तरी चालते, म्हणून कॅरेक्टर सर्टिफिकेट आताच काढून ठेवा। आता त्यांची सही घ्या, शिक्का घ्या, शिक्का नसला तरी चालेल, सहीवरी पण काम होऊन जाईल। त्यांचं नाव टाकायचं, कोणत्या पदावर काम करते ते टाकायचं, त्यांचा मोबाईल क्रमांक टाकायचा आणि त्यांचा पूर्ण पत्ता टाकायचा। या सर्व गोष्टी चारित्र्य सर्टिफिकेटवर नमूद करायच्या। बघा मित्रांनो, कॅरेक्टर सर्टिफिकेट भरताना लक्षात ठेवायचं वाहन चालक आणि शिपाई याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट हे मराठीतून आहे आणि स्टेनो आणि लिपिक याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट हे इंग्लिशमधून आहे, ठीक आहे। हे ते मराठीवाला तुम्ही चालक आणि शिपाईसाठी वापरू शकता, वापरायचं आहे तुम्हाला, आणि इंग्लिशवाला जे आहे हे तुम्हाला स्टेनो आणि लिपिकसाठी वापरायचं आहे। आणि लक्षात ठेवा मित्रांनो, कॅरेक्टर सर्टिफिकेट ज्या व्यक्तीपासून घ्याल तो तुमचा नातेवाईक नसावा, लक्षात ठेवायचं, तो तुमचं नातेवाईक नसावा आणि तुमचं आडनाव आणि त्यांचं आडनाव हे एकसारखं नसावा, आडनाव हे वेगवेगळे असावे, लक्षात ठेवायचं। हे याकडे जरासं तुम्ही लक्ष द्या। कॅरेक्टर सर्टिफिकेट काढताना तुमच्या नातेवाईकाजवळून कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचं नाही आणि ज्या लोकांपासून तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट घेता त्यांचं आडनाव आणि तुमचं आडनाव हे सारखं नसावं। तर अर्ज भरताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। आणि मित्रांनो, त्यांच्याकडे शिक्का नसेल तरी चालेल, लक्षात ठेवा, शिक्का नसेल तरी चालेल, शिक्का असला तर फारच छान, शिक्का नसला तर काही फरक पडणार नाही, पण त्यांची सही घ्यायची, त्यांचं नाव लिहायचं आणि ते कोणत्या चांगल्या व्यवसायावर आहे हे या ठिकाणी टाकायचं। नोकरी असेल तर चांगलंच आहे आणि त्याचा पूर्ण पत्ता लिहायचा, दिनांक, ठिकाण। तर ह्या गोष्टी अर्ज भरताना व्यवस्थित भरायच्या। बाकी मी तुम्हाला सांगितलेलं कॅरेक्टर सर्टिफिकेट कशा प्रकारे भरावं लागेल, तर तुमचं नाव, तुमचा पत्ता, तर कॅरेक्टर सर्टिफिकेट देणारा व्यक्ती आणि तुमची किती वर्षापासून ओळख आहे ही ओळख टाकायची, ठीक आहे। तर एवढं अशा प्रकारे कॅरेक्टर सर्टिफिकेट भरायचं। आणि लक्षात ठेवायचं, कॅरेक्टर सर्टिफिकेट काढताना ही काळजी घेणे तुम्हाला गरजेचं राहणार आहे, कारण विनाकारण तुम्हाला नंतर प्रॉब्लेम जाऊ नये म्हणून आताच कॅरेक्टर सर्टिफिकेट काढून घ्यायचे, ठीक आहे। 5 जानेवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे। 5 जानेवारीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। आणि या जाहिरातीबाबतची संपूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवलेला आहे। तर शिपाई हमाल याचा अर्ज कशा प्रकारे भरायचा याची पण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर मी टाकलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण व्हिडिओ तुम्ही अर्ज भरण्याच्या अगोदर चेक करून घ्यायचा। तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।